मला फ्रीडम हवाय. ह्या सगळ्या ज्या बेड्या आहेत ना त्या तोडून टाकायच्या आहेत. सा जीव घुसमटतो नुसता. मला स्वातंत्र्य हवंय. म्हणजे तू पारतंत्र्यात आहेस का ग? हीच आजची आपली छोटीशी गोष्ट, प्रेरणाची गोष्ट, खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांचीच गोष्ट. त्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार, सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या स्वातंत्र्य दिनी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींपासनं स्वातंत्र्य मिळवायचं आहे हे बघूयात. मी प्रेरणा. लहानपणापासून आईबाबांनी सांगितलं, मोठ्यांना का म्हणून विचारायचं नाही, कोणताही प्रश्न विचारायचा नाही, ते म्हणतील ते चुपचाप ऐकून घ्यायचं. ही एक बेडी. आम्हीही त्याप्रमाणे ऐकलं बरं का. शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या माझं लग्न लावून दिलं. लग्न झाल्यानंतर सासऱ्यांनी सांगितलं, तुझ्या नोकरीची घराला काहीही गरज नाही, घर सांभाळ. ही अजून एक बेडी. अशा कितीतरी बेड्या पडल्याना सांगते. अगं प्रेरणा, पण मला एक सांग, तुझे सासरे जाऊन तर बरीच वर्ष झाली आणि लागलीच तुझा नवरा म्हणाला की नाही तुला की तुला आता हवं ते कर तू. तेव्हा काय झालं? अगं मुलं होती ना पदरात. ओ, म्हणजे मुलं बेड्या होती तर. काहीतरी काय बोलते, मुलं कशा बेड्या असतील? नाही केलं मी. अगं म्हणजे तुझं कसं झालं आहे माहिती आहे का? हा तुझा निर्णय आहे, बरोबर ना? हो, माझाच निर्णय. मग निर्णयाबरोबर ज्या गोष्टी येतात ना त्या तू मान्यच करत नाही आहेस. कसं झालं माहिती आहे? मला तर डॉक्टर व्हायचं आहे, मी खूप छान मोठा डॉक्टर होणार, पण पेशंट नाही हो बघणार. तसं झालं. आणि मुलं शाळेत जायला लागल्यानंतर काय झालं ग? कसलं काय? तो कॉम्प्युटर येऊन बसला ना. आम्ही शिकलो त्यावेळेला कॉम्प्युटरच नव्हता. अगं मग ठीक आहे, शिकायचं. नाही, मला नाही जमलं बाई ते. तुझं मत आहे हे आणि त्याला तू घट्ट धरून बसली आहेस. तुला सांगते, तुझी आजी होती की नाही, तिने लहानपणी कधी ट्रेन नाही पाहिले आणि इथे आल्यानंतर ट्रेननी प्रवास करायला घाबरायची. कोणाच्या बरोबर तरी ती जायची आणि तुम्ही सगळेजण कसं हसायचात तिला. ट्रेनने जाता येत नाही साधं. आणि तू काय करतेस आता? लेक परदेशात राहतो तर विमानतळावरती व्हीलचेअर घेतेस. अपंग आहेस तू? कशाची बेडी आहे ही मग? अगं नाही, ते एवढं मोठं विमानतळ असतं ना, ते काही कळतच नाही कुठून कसं जायचं ते, आणि कुठच्या गेटला जायचं, ते ट्रेननी जायचं का चालत जायचं का, काही कळत नाही. पण तुला वाचता येतं ना? अगं पण प्रत्येक ठिकाणी नसतात बोर्ड्स किंवा लावलेलं नसतं. तुझ्याकडे स्मार्टफोन आहे ना, त्या स्मार्टफोनला विचारलंस तर तो लिखित रूपात पण त्या एअरपोर्टवरती काय आहे हे सगळं सांगेल, कुठे आहे तेही सांगेल, आणि व्हिडिओ विचारलंस तर त्याच्यातही सगळं मिळेल. मग का नाही बघत? अगं पण ते बदलतं सगळं. नाही कळत मला नाही जमत ते. आणि ते इंग्लिशमध्ये बोलणं वगैरे नाही जमणार. अगं ग्रॅज्युएट झाली आहेस ना, जुजबी इंग्लिश तर येत असेल. नाही तर जेवढं लागतंय इंग्लिश तेवढं तर शिकून घेशील. तेवढं इंग्लिश तर नक्कीच येईल तुला. बोलायचा प्रयत्न तर करशील का तोही नाही करायचा? हे जर म्हणत बसलीस ना तर याचा अर्थ ही बेडी तुला घालून घेतली आहेस, त्यामुळे तू पुढे जात नाही आहेस. तुझं कसं झालंय माहिती आहे का? तो हत्ती असतो की नाही, तो लहान असतो. लहान असताना त्याला दोरखंडानी बांधलेलं असतं, त्यामुळे तो इथे तिथे नाही जाऊ शकत. मोठा होतो तरीही त्याला त्याच दोरखंडानी बांधलेलं असतं.
आणि त्याचा पक्का विश्वास असतो की मला हा दोरखंड तोडता येणार नाही, त्यामुळे मी जाऊ शकत नाही कुठेही. तो तिथेच थांबून राहतो. तसंच तुझं झालं आहे की ह्या सगळ्या ज्या बेड्या आहेत ना, की मला हे येणारच नाही, मला हे जमणारच नाही, ते ह्याला म्हणतात सेल्फ लिमिटिंग बिलीफ्स. ते स्वतःला घालून घेतलेस. ती स्वतःची मतं आहेत, ती तू स्वतःच तोडत नाही आहेस. स्वतःच घातलेल्या बेड्या. आता एवढा वेळ असतो की नाही, त्याचं काय म्हणतेस ना, वेळ अंगावर येतो. मग काय करू या वेळेचं असं म्हणणं आहे तुझं. अगं तू एवढा छान स्वयंपाक करतेस, छान छान कपडे शिवतेस, शिवत जा की. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मी शिंपी होऊ. वा, म्हणजे हे सगळे ड्रेस डिझायनर वगैरे शिंपी असणं काही वाईट नाही आहे. आणि मागितलं की तुझ्या सोसायटीतल्या बायकांनी तुझ्याकडे कपडे शिवून दिलेस ना तू, आणि छान एम्ब्रॉयडरी वगैरे केलीस, त्याचं काय. हो दिले, मग कर. नाही ग, नाही जमणार नाही मला, ते कसं करायचं वगैरे माहिती नाही. तुझा हत्तीच्या पिल्लूचा हत्ती झालाय, पण तू तो दोरखंड स्वतःचा जो स्वतःला घालून घेतलायस, जी बेडी घालून घेतली आहे, ती तूच तोडत नाही आहेस. आणि तू स्वातंत्र्याच्या गप्पा करतेस. प्रेरणाला हे पटलं. तिने त्या पद्धतीने पावलं उचलली. आता तिचं एक बुटीक आहे आणि कुठेही आता ती व्हीलचेअर घेऊन जगप्रवास करत नाही. आपल्या अशा कोणत्या बिलीफ्स आहेत की ज्या आपल्याला मागे खेचतायत किंवा तिथेच ठेवून देत आहेत. आपल्या अशा कोणत्या बेड्या आहेत का. असे आपले काही समज, धारणा, सेल्फ लिमिटिंग बिलीफ्स की ज्या आपल्याला आपण आहोत तिथेच ठेवतायत, पुढे जाऊनच देत नाही आहेत. तर त्या तोडूयात. त्याच्या आधी त्या काय आहेत हे ओळखूयात आणि त्याच्यावर कामही करूयात. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडली गोष्ट तर शेअर करा. लवकरच भेटूया. तोपर्यंत अच्छा.